नमस्कार विद्यार्थी मित्रो, या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. अजून हा चॅनल आपण सबस्क्राइब केला नसेल तर कृपया सबस्क्राइब करा. नवनवीन व्हिडिओज तुम्हाला त्याचे अपडेट्स लवकरच मिळतील. ओके. आजचा बेस कोर्सचा 19वा दिवस आहे. सब्जेक्ट मॅथ्स पार्ट 2 आहे. कंटेंट जे आहेत, आजचे घटक जे आहेत ते ट्रायंगल, सब कंटेंट, प्रॉपर्टीज ऑफ 30, 60, 90 and 45, 45, 90 डिग्रीज ट्रायंगल याच्या प्रॉपर्टीज आपल्याला यामध्ये पाहायच्या आहेत. ओके. बर्थडे 19 क्लास 10th सब्जेक्ट मैथमेटिक्स पार्ट 2 कंटेंट ट्रायंगल सब कंटेंट प्रॉपर्टीज ऑफ 30 60 90 and 45 45 90 triangle learning outcomes the student unable to use property of 30 60 90 and 45 45 90 triangle. Okay, let's remember. In figure, write the relation between the sides of the right angle triangle ABC according to the Pythagoras theorem. Pythagoras theorem नुसार आपल्या यात काय रिलेशन असेल? Pythagoras theorem is square of the hypotenuse equal to sum of square of the other two sides, means AC square equal to AB square plus BC square. ह्या डायग्राम मध्ये ही रिलेशन असेल. पायथागोरस थेरम या ठिकाणी वापरायचा आहे. Then draw a square and its a diagonal and measure the angle of any one of the triangle that appears in square. आपण याचे जर ट्रायंगल मोजले तर each angle of the square is 90 degree and diagonal divide the bisect the opposite angles. म्हणजे opposite angle bisect होतील. हा 90 असेल तर 45 45 चा होईल. हा 45 45 हा 45 45 आणि हा 90 चा अँगल डी होईल. बरोबर. डायगोनल हा त्याचे अँगल बायसेक्ट करेल, अपोजिट अँगल जे आहे ते बायसेक्ट करेल. म्हणून ट्रायंगल एबीसी हा किती जाईल? 45 45 90. ट्रायंगल एडीसी हा सुद्धा 45 45 90 चा ट्रायंगल. म्हणजे मेजर ऑफ अँगल्स ऑफ द ट्रायंगल एबीसी 45 45 90 डिग्रीज. ओके. Then what are the measures of the angles of triangle made by the altitude of the equilateral triangle? आता या ठिकाणी पहा, equilateral triangle all sides are congruent and each angle of the equilateral triangle is 60 degree. This angle 60 degree, this angle also. काही पहा, हा जो आहे तो altitude याचा अँगल बायसेक्टर होईल. म्हणजे हा अँगल जो आहे तो किती येईल? 30 डिग्रीचा येईल. हा सुद्धा 30 डिग्रीचा असेल. म्हणजे आणि हा जो आहे तो अल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे एडी परपेंडिक्युलर बीसी. दिस अँगल इज 90 डिग्री. म्हणजे आता ह्या ट्रायंगलचे मेजर जे असतील ते काय असेल? 30 60 90. मेजर ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल एबीडी इज 30 60 90 और मेजर ऑफ द अँगल एडीसी इज 30 60 90. ही थोडंसं आपण आधीच म्हणजे रिमेंबर केलं फक्त. पायथागोरस थेरम काय आहे, डायगोनल मध्ये स्क्वेअरचे जे आहे, स्क्वेअर मुळे दोन ट्रायंगल तयार होतील, त्याच्या अँगलची मेजर काय असतील आणि इक्विलॅटरल ट्रायंगलचे अल्टिट्यूड काढले असता तयार होणाऱ्या दोन ट्रायंगलच्या अँगलची मेजर काय असतील हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके. इम्पॉर्टंट पॉइंट्स अँड रिव्हिजन. थेरम ऑफ 30 60 90 ट्रायंगल. 30 60 90 ट्रायंगल. In acute angle of right angle triangle are 30 60, then the length of the opposite side of 30 angle is half of the hypotenuse. म्हणजे 30 च्या opposite ची काय असणार आहे? हाफ असणार आहे. And the length of opposite to the 60 degree angle is 3 square root 3 by 2 to its a hypotenuse. Square root 3 by 2 its a hypotenuse. म्हणजेच हा जो आहे तो साइड अपोजिट टू द 90 डिग्रीज हायपोटेन्यूस. दिस इज द हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस. ओके. आणि ही AB इज द अपोजिट टू द 30 डिग्री. म्हणजे हा एक्स असेल तर हा किती असेल? एक्स बाय 2 येईल. आणि आता अपोजिट टू द 60 डिग्री काय म्हणलं पहा? स्क्वेअर रूट 3 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूस. म्हणजे स्क्वेअर रूट 3 बाय 2 into x. या पद्धतीने आपल्या इथे व्हॅल्यू ठेवल्या काढता येतील. ओके.
म्हणजे यात लक्षात साधं काय ठेवायचं आहे, साइड अपोजिट इन राइट अँगल ट्रायंगल्स, द अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स आर 30, 60, 90. Then side opposite to 30 degree is half of its hypotenuse. Side opposite to the 60 degree is the square root 3 by 2 its hypotenuse. हा कन्सेप्ट यामध्ये लक्षात ठेवायचा. साइड अपोजिट टू 30 डिग्री इक्वल टू 1 by 2 hypotenuse. Hypotenuse काय म्हणजे 1 by 2 into AC. Therefore length of AB equal to 1 by 2 AC. ह्या AB ची जी लेंथ आहे त्या AC हायपोटेन्यूस काय AC च्या हाफ असेल. ओके. Then side opposite to 30 degree, 60 degree, side opposite to the 60 degree angle is square root 3 by 2 into hypotenuse. म्हणजे BC equal to square root 3 by 2 into AC. साइड अपोजिट जे असेल 60 डिग्रीच्या त्याची जी लेंथ येणार आहे त्या AC च्या किती असणार आहे, स्क्वेअर रूट 3 by 2 म्हणजे 3 by 2 into AC किंवा X. याच्या 3 by 2 असेल, ही 1 by 2 असेल AC च्या, हे लक्षात ठेवा या ठिकाणी. ओके. देन theorem of 35, 45, 45, 90 triangles. In acute angle of a right angle triangles are 45, 45. Then the length of the each side of the containing the right angle is 1 by 1 by square root 2 its hypotenuse. Hypotenuse 1 by square root 2 असणार. या ठिकाणी बघा, साइड अपोजिट टू 45 डिग्री अँगल इज स्क्वेअर रूट 1 अपॉन स्क्वेअर रूट 2 हायपोटेन्यूस. हे जे सेम साइड असणार म्हणजे जे अँगल सेम आहेत. हा आयसोसेलेस राइट अँगल ट्रायंगल आहे. जे AB ची लेंथ असणार आहे तीच बेसिस असणार म्हणजे 1 by 2 into 1 upon square root 2 hypotenuse. Therefore AB equal to BC equal to 1 upon square root 2 into AC. Hypotenuse 1 upon square root 2 times of the side opposite to 45 degree angles. Okay. For example, in figure, if PR equal to 12 centimeter, then find the length of PQ and QR. PR जी दिलेली आहे या फिगर मध्ये, PQR is the right angle triangle. PR equal to 12 centimeter. Find the length of PQ and QR. PQ is the opposite to the 30 degree, means half of the PR, means this is the 6. Okay. And 6, the QR is the side opposite to 60 degree. Then length of QR equal to square root 3 by 2 into 12, means 2 as 6, 12. 6 into square root 3. 6 into square root 3. बघा इथं सोल्युशन या measure of angle P equal to 60, measure of angle Q equal to 19, measure of angle R equal to 30. By theorem of 30, 60, 90 triangle, side opposite to the 30 degree angle is 1 by 2 its hypotenuse. Hypotenuse इथं 12 आहे. Hypotenuse काय पाहिजे, PQ equal to 1 by 2 PR. Therefore PQ equal to 1 by 2 into 12. PR equal to 12. 2 as 6, 12. Therefore PQ equal to 6 centimeter. Then side opposite to the 60 degree angle. 60 degrees opposite काय असणार आहे, square root 3 by 2 into hypotenuse. Therefore QR, side opposite to the 60 degrees QR equal to square root 3 by 2 into hypotenuse PR. Hypotenuse PR. Therefore QR equal to square root 3 divided by 2 into 12. 2 as 6, 12. Then QR equal to 6 into square root 3 centimeter. या पद्धतीने आपल्याच्या व्हॅल्यूज काढता येतील. इथं प्रॉपर्टीज वापरायचे कोणत्या, 30, 60, 90 थेरम या ठिकाणी वापरून आपले व्हॅल्यू काढायच्या आहेत. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. The length of the diagonal of square is 10 into square root 2 centimeter. Find the length of its side. Okay. Quadrilateral ABCD is a square and the length of diagonal AC equal to 10 into square root 2 centimeter. Therefore triangle ABC is 45, 45, 90 triangle. आता इथं काय बघा, हा जो आहे तो 90 चा येईल. Each angle of the square, हे जो डायगोनल आहे तो बायसेक्ट करेल अपोजिट
अपोजिट साइड ना. ओके, हा जो आहे तो 45 90चा असेल तर 45 हा अँगल 45 चा येईल. ओके, हाही 45 चा येईल. ओके, आणि हा कितीचा अँगल येईल 90 चा येईल. म्हणजेच अँगल ए बी डी जर आपण घेतला तर तो 45 45 90 ट्रायंगल येईल. ओके, therefore side opposite to 45 angle equal to 1/2 square root 2 hypotenuse. आता याच्या 45 च्या opposite side कोणती आहे, AD किंवा AB. therefore AB equal to BC. सर्व साइड सारख्या आहेत. 1/2 AC कुठेही घेतली तर चालेल. AB equal to BC equal to 1/square root 2. कारण sides of the square are congruent, सेम मेजरचे असतात, म्हणून AB equal to BC equal to 1/square root 2 into AC. 1/square root 2 into 10 into square root 2. 1/square root 2 and square root 2 cancel will equal to AB equal to BC equal to 10 centimeter. Find the length of its side, means length of sides of the square equal to 10 centimeter. Length of side of square is a 10 centimeter. Okay. Then exercise. Choose the correct alternatives. Answer for the following question. What is the measure of the each acute angle of the isosceles right angle triangle? Isosceles right angle triangle means two sides of the triangles are congruent. Therefore, the opposite angles to the congruent sides are congruent. This angle 90. राहिलेले दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील, रिमेनिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. therefore this remaining angles of the isosceles right angle triangles are complementary. Therefore, but this angle are congruent. Therefore, this angle equal to 40. This angle also 40. म्हणजे इथे काय ना, measure of each angle of the acute angle of the isosceles right angle triangle is 45. ओके, कारण दोघांची बेरीज इथे किती असणार आहे, 90 येणार आहेत. म्हणजे दोन्ही सारखे आहेत, म्हणजे ते 45 45 चे असतील. ओके, the side of an equilateral triangle is 12 centimeter. Then height will be, आता याची height काय असेल, 4 into 4 centimeter, 4 into square root 3 centimeter, 6 centimeter or 6 into square root 3 centimeter. आता बघा या ठिकाणी height of the equilateral triangle, is square root 3/2 times of its side. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. height of the equilateral triangle equal to square root 3/2 into side. Square root 3/2 into side. Length of side is 12. 2 as 6. Therefore 6 into square root 3. म्हणजेच ऑप्शन नंबर डी. ऑप्शन डी आहे ते करेक्ट येईल. ओके, त्या फॉर्म्युला लक्षात ठेवा. Complete the following activity for finding the length of AB and BC from figure. Activity: AB congruent BC, measure of angle A congruent to measure of angle C, measure of angle A congruent measure of angle C by theorem of 45 45 90s triangle. Then AB equal to dash dash into AC, dash dash into square root 8. Then observe this figure. By angle A congruent angle C opposite, angle A congruent angle C opposite angle to the congruent side. This AB and BC is congruent. Therefore, angle A congruent angle C, angle A, measure of angle A equal to measure of angle C. आता हे किती येतील, हे दोन कॉम्प्लिमेंटरी असणार आहेत आणि कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे 45 चा येईल. म्हणजे मेजर ऑफ अँगल M इक्वल टू मेजर ऑफ अँगल C इक्वल टू 45 आणि मेजर ऑफ अँगल B इक्वल टू 90. हा जो B जो आहे तो कितीचा आहे, 90 चा आहे. ओके, देन बाय थेरम ऑफ 45 41 90 ट्रायंगल काय बाय AB इक्वल टू BC इक्वल टू स्क्वेअर रूट 1/√2 into AC, म्हणजे 1/√2 into hypotenuse then hypotenuse is a square root 8. इथं काय 1/√2 into 8. आता यातलं हे जे आहे याचं एक्सपान्शन कसं होईल, 1/√2
इंटू 4 इंटू स्क्वेअर रूट 2 म्हणजे 1 अपॉन स्क्वेअर रूट 2 इंटू 2 इंटू स्क्वेअर रूट 2. 4 चं स्क्वेअर रूट 2 येईल. 2 2 कॅन्सल, तर स्क्वेअर रूट इक्वल टू 2 येईल. म्हणजे याचं ए बी बी सी इक्वल टू काय येणार आहे 2 येईल. ओके. नेक्स्ट, in right angle triangle LMN, MN is a hypotenuse. Measure of angle L 30 degree. Measure of angle MN equal to 40 centimeter. Find the length of EL M and EL N. आपले NM चे दिलेले आहे. मग in triangle right angle triangle EL M N, measure of angle EL equal to 630. Measure of angle N equal to 90 degree. Then sum of measure of all angles of the triangles equal to 180 degree. Therefore, measure of angle L plus measure of angle N plus measure of angle M equal to 180. Then measure of angle equal to 30, measure of angle N equal to 90 plus measure of angle M equal to 180. Sum of these two is 120 plus M, measure of angle M equal to 180. Therefore, measure of angle M equal to 180 minus 120 equal to 60 degree. Therefore, measure of angle M equal to 60. That means the triangle ELMN is a 30, 60, 90s triangle. Therefore, NM equal to NM equal to NM is the opposite side of the 30 degree. Side opposite to the 30 degree. Half of its hypotenuse. NM equal to 1 by 2 LM. NM equal to 4 equal to 1 by 2 LM. LM is the hypotenuse. Therefore, LM equal to 4 into 2. LM equal to 8 centimeter. LM किती आला 8 centimeter आला. Then find the LN. LN is the side opposite to the 60 degree. Therefore, LN equal to square root 3 by 2 into LM. That means side opposite to the 60 degree square root 3 by 2 into LM. Therefore, LN equal to square root 3 by 2 into LM 8. 2 as 4, 8. Therefore, 4 into square root 3. Therefore, LN equal to 4 into square root 3. या पद्धतीने आपल्या या ठिकाणी हे व्हॅल्यूज काढता येतील 30, 60, 90 चं ट्रायंगल वापरून. ओके. ओके, या ठिकाणी आपल्याला असणारा 19व्या दिवसाचा बेस कोर्स संपलेला आहे. आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा. अंतर्गत मूल्यमापनासाठी आवश्यक आहे. ओके, धन्यवाद.